ओहो हे बघा, असा 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 यसा आणि असा असा. नमस्कार मंडळी, मी आहे ओवी. मी आहे ओवीची मम्मा आणि क्रेझी फूडी रंजिता. आज आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या दिवट्या बुधल्यामध्ये. मी माझी जेव्हा करिअरची सुरुवात केली होती फूड ब्लॉगिंगची, तेव्हा मी नाशिकमध्ये आलो होतो आणि नाशिकमध्ये दिवट्या बुधल्याचा व्हिडिओ शूट केला होता आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता, भरभरून प्रेम दिला होता. तो व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्कीच बघून घ्या, त्याची लिंक माझ्या डोक्यावरती दिसत आहे. ओवी, मग तू आज काय खाणार? नळी मटण. क्रेझी फूडी रंजिता सोबत आज आहे ओवी आणि ओवी खाणार आहे नळी आणि मटण. चला लवकर या मंडळी. आणि इथे मिळते अस्सल गावरान चव. खूप दिवस झाले नाशिकची दिवट्या बुधल्याची जी चव आहे ना ती अशी जिभेवर रेंगाळत होते. म्हटलं आता नाशिकला आलेले आहे तर परत एकदा एक फेरी तर झालीच पाहिजे दिवट्या बुधल्यामध्ये, नाही का? बरोबर. आपल्याला किचन पाहता येईल का? काय शिस्त आहे ते आपण किचन मध्ये जाऊन पाहूया. या मंडळी माझ्यासोबत. आता तुम्हाला इथे अजिबातच गर्दी दिसत नाही. थोड्या वेळानंतर बसायला जागा उरणार नाही आणि अगदी वेटिंग सुरू होते. नाशिकची गुलाबी गुलाबी थंडी आणि गरम गरम मटणाचा रस्सा. नाशिककरांचं तुमच्यावरती भरपूरच प्रेम आहे दिवट्या बुधल्यावरती. का बरं? मॅडम, आपण घरगुती मसाले वापरतो. अच्छा. आणि प्रॉपर बोकडाचंच मटण वापरतो. अच्छा. आपल्याकडे काय काय असतं? मटण, चिकन, फिश मध्ये आपल्याकडे वाम असतो, पॉम्पलेट असतं, प्रॉन्स. अच्छा. वाम, पापलेट, फिश प्रॉन्स थाळी. असे तिन्ही पण मासे असतात. फिश थाळी पण आहे. अच्छा, फिश थाळी पण पण असते. आपलं जास्त फेमस मटण. मटण आहे. किती वर्ष झाले दिवट्या बुधल्याला? 23 ते 24 वर्ष झाले. 23 ते 24 वर्ष झालेलं आहे. अच्छा, टायमिंग काय असतो? आपलं सकाळी 11 ते 4 पर्यंत चालू असतं हा. आणि सायंकाळी 7 ते 11. आणि इकडचा प्रॉपर ऍड्रेस? आनंदवली, गंगापूर रोड, आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक. नाशिक. एवढंच. आणि भाकऱ्या आपल्याकडे कोणत्या कोणत्या असतात? बाजरीची, ज्वारीची. बाजरीची भाकरी पण असते, ज्वारीची भाकरी पण असते. तर ताई बनवताना दिसत हो, चपा आणि पोळ्या पण आहेत बरं का. हो. चपाती नाही बोलायची, पोळी पण आहे. आता काय काय तयार आहे? सर्व तयार आहे मॅडम. सगळं तयार आहे. बघूया का? हो. हे काय आहे? व्हेज का? व्हेज शेवभाजीचा रस्सा आहे. हा आहे शेवभाजीचा रस्सा व्हेज. बेंगन करी, बैगन करी. दाल फ्राय, व्हेज वाल्यांची पण सोय आहे बरं का. पिठलं आणि पिठलं. आणि स्वीट मध्ये गुलाबजाम. आणि गोडधोडामध्ये गुलाबजामुन आहे. हे पाया सूप, हा बघा, हा आहे ते पाया सूप. चिकन किमा, अच्छा, चिकन खिमा, मटन किमा, मटन खिमा, इंद्रायणी राईस, इंद्रायणी राईस, चिकन. हा बघा, आहा मस्त छान सुगंध सुटलेला आहे. पुलाव आहे, मटण पुलाव आहे. आणि इथे आहे मटन बिर्याणी. हे बघा, हे आहे मटन बिर्याणी. हे चिकन आणि इथे बिर्याणी. चिकन बिर्याणी बनवते. हा बघा, आणि हा आहे इथे मटन रस्सा. हा बघा, आहे दिवट्या बुधल्याचा मटन रस्सा. ओहो, हे बघा कशी भारी दिसते का नाही तर्री. एकदा आहे मटन रस्सा. हा इथे चिकन रस्सा उकळतोय. हा बघा, मोठे मोठे पीस आहेत चिकनचे. आणि इथे तयारी चालू आहे. काय बनवतात दादा? मटन अळणी पुलाव बनवतात इकडे. हे बघा, तूप टाकलं आता. तूप टाकलं, साजूक तूप. हो, साधं. आता मटन अळणी पुलाव हा साजूक तुपात बनवला जातो. आणि हात किती फटाफट चालतायत. परत तूप टाकलेलं आहे. मटन अळणी पुलाव मला वाटतं तुपाचं शिजवत आहेत वाटतं. हे बघा, इथे हा कशाचा रस्सा? मटणाचाच का? अच्छा, हा रेडी आहे. हा बघा, इथे मग मटणाचा रस्सा रेडी आहे. ते प्लेटिंग करून ठेवा म्हणजे पटापट रस्सा टाकायला. अच्छा, आणि पुलाव रेडी झाला आता. अच्छा, तुपाची धार दिली पाहिजे नाही का? हा, आणि हा बरिस्ता, फ्राय ओनियन आहे. फ्राय ऑनियन. अशा प्रकारे इथे काय 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 बनवायचं काम चालू आहे. आता तुम्हाला बाहेर अजिबातच गर्दी नाही दिसत आहे, पण थोड्या वेळानंतर अक्षरशः वेटिंग सुरू होते. भरपूर गर्दी सुरू होते. आम्ही लवकरच आलेलो आहोत. आता काय बनवतोय दादा? तुपातलं मटण. पटापट पटापट तो एकटा त्याचा पटापट कामं करतोय. हा हा, तयार झालंय तुपातलं मटण. बघा, इथे थाळी लावतात पटापट. या इकडे या. आणि इथे ताई भाकऱ्या करतायत, पोळी आणि भाकरी. बघा, इथे पोळ्या बनवतायत मस्त गरम गरम. बरं आहेत का ताई? बघा, इथे गरम गरम पोळी आणि इथे या ताई बनवतात भाकऱ्या मस्त. आणि भाकऱ्या छान खरपूस भाजलेल्या. आहा, मस्त एकदम. बघा, भाकऱ्या हाताने बनवल्यात सगळ्या छान. किती बनवते भाकऱ्या? 25-30 भाकऱ्या बनवतात.
25-30 तर याच वाटतात. बनवतात असं जास्त. बघा ताईचा हात कसा पटापट चालतोय. एका हाताने आपले मळतायत आणि बनवतात ताई भाकऱ्या. जर खरपूस भाजली असेल ना अशी दोन्ही बाजूने अशी चारी बाजूने की ती अजून जास्त चवीला लागते बरं का. असा तर ताईंचं इथे काम चालू आहे. पोळ्या होऊ द्यात मस्त गरम गरम पोळ्या. आणि दिवट्या बुधल्याचे सर्व प्रवीण पवार दादा माझ्यासोबत आता आहेत. नमस्कार दादा. किती वर्ष झालं दिवट्या बुधलेला? 25 वर्ष झालेला आहे. ते आपली मटण थाळी. मटण थाळीमध्ये आता काय काय आहे? ही बिर्याणी आहे, हा, ही मटन फ्राय आहे, खिमा आहे, अंडा मसाला, मटन करी. मटन करी आणि पोळी. मटन फ्राय थाळी लावत आहे. त्याच्यामध्ये आहे मटन फ्राय, इंद्रायणी राईस, मटन किमा, अंडा मसाला आणि भाकरी. मग अशी सरांनी मला कोथिंबीरचं पण सांगितलं की कोथिंबीर पण तुम्ही जी गावरान कोथिंबीर असतात तीच प्रॉपर तुम्ही वापरता. सरांची भाजीपाल्यावाल्याला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, हा. मला गावठीच पाहिजे, जे सांगितलं तेच. अच्छा सोमवार जरी असलं तरी आपल्याकडं वेटिंग त्याच्यामुळेच होते. अच्छा. सोमवार जरी असली तरी सोमवार, वेटिंग गुरुवार waiting असते. जनरली नाशिकला आल्यावर नॉनव्हेजचे जे रेस्टॉरंट असतात ते सोमवारी बंद असतात. पण इथे सोमवार जरी असलं तरी देखील वेटिंग ही आहे बाहेर बरं का. थँक्यू दादा. चला आता आम्ही देखील जेवायला बसतो. माझी लेट वाट बघते. मी जेव्हा आत आले तेव्हा तुम्ही पाहिलं की अजिबातच गर्दी नव्हती आणि आता हळूहळू गर्दी ही वाढत चाललेली आहे. टेबल आहेत ते फुल व्हायला लागलेले आहेत. तर चला माझी लेक बसली आहे, मी पण जाऊन बसते तिच्या बाजूला. बाळ ओवी आज काय खाणार? मटण. आज ओवी फक्त मटणच खाणार आहे ना. ओवीला नाशिकला आणल्यानंतर तिला 2 गोष्टी आवडतात. म्हणजे मटण हा, आणि मिसळ. मटण आणि मिसळ. नाशिकच्या 2 गोष्टी मच्या फेमस आहेत. म्हणजे मटण, म्हणजे मिसळ. बघूया बरं मेनू मध्ये काय काय. दिवट्या बुधल्या. काला मोडून खाणार त्याची लज्जत वाढणार. वा वा. काला मोडून म्हणजे असं आपण करतो ना काला, त्याला म्हणतात काला. ठीक आहे. मटण किंवा चिकनच्या रस्त्यामध्ये भाकरी चुरून चुरून खाण्यात खास मजा येतेच, शिवाय त्याची लज्जतही वाढते. हे काय, काला मोडून खाण्याचा आनंद घ्यावा, मधून मधून रस्सा पण प्यावा. मग पिणार का तुम्ही रस्सा? आ आणि असं काला मोडून खाणार का? असा 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 यसा आणि असा असा. हे बघा इथे आहे स्पेशल मटन. स्पेशल मटन जे बनतं देसी घी मध्ये. स्पेशल चिकन थाळी आहे जी बनते देसी घी मध्ये साजूक तुपातली बरं का. इथे आहे चिकन थाळी 330, चिकन फ्राय थाळी 410, स्पेशल चिकन थाळी आहे. दिवट्या स्पेशल चिकन थाळी आहे 530. आज तर मी फक्त मटन खाणार आहे. मटन थाळीमध्ये आहे मटन करी, 1 वाटी रस्सा, 2 भाकरी किंवा 3 चपाती, 1 वाटी प्लेन राईस 350 रुपये. त्याच्यानंतर आहे मटन फ्राय थाळी, ज्याच्यामध्ये आपल्याला मिळतं मटन फ्राय, खिमा वाटी, 1 करी, प्लेन राईस, 2 भाकरी किंवा 3 चपाती आणि पापड. 430 रुपयाची किंमत आहे. स्पेशल मटन थाळीमध्ये आहे मटन करी, खिमा वाटी, 1 करी, पुलाव, 2 भाकरी किंवा 3 चपाती, पापड. 450 रुपये किंमत आहे. दिवट्या स्पेशल मटन थाळीमध्ये आहे मटन करी, खिमा वाटी, 1 करी, बिर्याणी और पुलाव, मटन फ्राय, 2 भाकरी किंवा 3 चपाती आणि पापड. 570 रुपयाची किंमत आहे. दिवट्या स्पेशल मटन थाळी आलेली आहे. आणि मटन थाळी आलेली आहे स्पेशल दिवट्या स्पेशल मटन थाळी. आणि त्याच्यामध्ये काय काय आहे ते सांगते. ओवी काय काय आहे? मटन रस्सा. मटन रश्श्यात काय आहे? चहा पाणी नळी आहे, अंडा करी रस्सा आणि खिमा, मटन खिमा, गावरान स्पेशल मटण, बिर्याणी, मटन, पापड आणि बाजरीची भाकरी. तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, भाकरी कशी खायची आहे? चुरून. चल मग तू चुरणार आहे का मी तुला चुरून देऊ? तू चुरून दे. मी चुरून देऊ. ओके. हा हा हा. ओवी हे बघ तुझी स्पेशल. नली. ओ फुल गरम गरम आहे नळी. साईडला ठेवू का आणि तुला याच्यावरती चुरून देऊ का अगोदर? हा चुरून दे पहिला. यस चुरून देते. ओके. आम्ही एक्स्ट्रा प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तुला मी सगळे यस पीसेस ठेव त्याच्यामध्ये. तुला छान. हो 2 नळी आलेल्या आहेत आमच्या दोघींसाठीच्या. 2 नळ्या बरं का. टेस्ट कर. जास्त चविष्ट यासाठी झाला कारण की मला तो ओवीने घास भरवला. हे बघ
छान चुरते अख्खी भाजी. हा अख्खी चुरू ना हा अख्खी नको, थोडीशी आपण रस्यासोबत ठेवूया का? खाऊ ना. ओके ठीक आहे. हे बघ छान मिक्स करते. आहा हा हा. मस्त गरम गरम भाकरी चुरली ना ह्याच्यामध्ये गरम रश्श्यामध्ये, किती छान अशी मऊ होते. कडक भाकरी मऊ होते आणि मग ती खायची मजा वेगळीच असते. सुटसुटीत कशी सुटसुटीत. सुटसुटीत होते. ओके. हा बघ, पहिला घास माझ्या बाळाला भरवते. वा, हा मजा आली? द्या ना, काय आलं? हिला द्या ना. ढिला दिया ना. मजा आली राव. वा, म्हणजे प्रत्येक घासामध्ये वावा निघते ओवीचं तर. मस्तच आहे. Cheers. अगं भरलेली डायरेक्ट निघेल. मला रिकामी झाले पूर्ण नळी. रिकामी झाली म्हणजे चोख मस्त आहे बघ. माझी गोष्टी निकाल झाली. हे बघा म्हणजे मटण किती छान शिजले बघा. आपण नळी खा नाही. नाही, लास्टला. तिला जो पदार्थ आवडतो ती सगळ्यात लास्टला खाते. आसला खाते. मग जेव्हा तुम्हाला माझ्या डिश मध्ये काय दिसेल लास्ट पर्यंत तर तुम्हाला खूप आवडतं. कळलं? आणि माझं उलट आहे. मला आवडणारा पदार्थ मी आधी खाऊन घेते. हे बघा ना अशी चुरून भाकरी ना खायची मजा काय एवढंच आहे. काय राजा? मित्राची चिडून नारी खाईल. ऐकलात तुम्ही? हा मी तुला चिडवून चिडवून नळी खाणार आहे आणि म्हणून तिने ती नळी ठेवली आहे. मी परत घेईन. मग मी परत घेईन. गावरान मटण पण आहे. याची चव बघूया कशी आहे. का वाव, मस्त छान आहे ना? तिखट आहे. आणि तिखट आहे. हा ॲक्च्युली हे जे गावरान मटण आहे ना ते फुल स्पायसी आहे मस्त. हा हे बघा आणि इतकं छान शिजलं आहे ना. महत्त्वाचं म्हणजे बघा ना काय शिजलं यार. जाम भारी मजा आली राव. नाशिकचं मटण इतकं मिस करत होती ना. नाशिकच्या मटणासारखी चव नाही. आणि कडक भाकरी पहा किती छान नरम झाली आहे. फुल रस्सा पण एकदम असं जाडजाड झालाय तो. हा सोक झाला रस्सा त्याचा. हा आणि बाळाला माझ्या भरवायची माझी मजा काय एवढंच आहे. मला त्याची मजा काय वेगळीच वाटते. ट्रिपमुळे काय होतं बाळाला भेटायला जर मला कमी भेटतं ना हल्ली. म्हणजे बाळाला भरवायला नाही मिळत. आता छान रस्सा भाकरी बाळाला भरवते. काय बाळा? फ्लाय विथ रंजिताच्या आपल्या ट्रिप चालू असतात जगभरामध्ये. तुम्हाला तर माहीतच आहे सगळीकडे. त्याच्यामुळे हल्ली ट्रिपमध्ये मला जावं लागतं किंवा मग ओवीच्या बाबांना. त्याच्या आम्हाला वेळ थोडा कमी मिळतो बाळाबरोबर. पण मग बाळाबरोबर जेव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा मी त्यातला पुरेपूर मज्जा करतो त्याच्यामध्ये. अरे बाबू. मग आपली जापानची ट्रिप पण आहे ना? हो तिथे सुशी मिळेल. आपली जापानची ट्रिप आहे, युरोपची ट्रिप आहे आणि दुबई तर असते. दर महिन्याला असते. दुबई, थायलंड, सिंगापूर, मलेशिया ह्या कंटिन्यू असतात. पण आता जापान आहे आपली एप्रिलमध्ये. तुम्हाला देखील ट्रिप बुक करायची असेल तर स्क्रीनवरती क्रमांक दिला त्या क्रमांकावरती कॉल करा, मेसेज करा आणि तुम्ही तुमची नेक्स्ट ट्रिप बुक करा आमच्यासोबतची. बरोबर? बरोबर. कारण की फ्लाय विथ रंजिता म्हणजे काय हवी? खाण्याची, राहण्याची, फिरण्याची उत्तम सोय. शाबाश. हा हे आहे मटण बिर्याणी. हा हो तुला अळणी पाहिजे का? काय आणि मटण. काय चव आहे मटणाची. हो
मजा आली ना खूप मजा आली. हा एक अजून दे. एक अजून. नाशिक मध्ये आलात की दिवट्या बुधल्याला यावं लागतंय. हा गरम मस्त मटणावरती ताव मारायला. काहीतरी आलं. काटा. काटा काटा. गावरान मटण बघा कशी खाते, तिखट लागलं तरी. एक तुम्ही लक्षात दिला, आपण ज्या बाळाला भरवत असतो ना आपल्याला, तर त्याला भरवता भरवता आपला पण हा होतो असं करू ना. माझं तर असं होतं, तुमचं होतं असं तर कमेंट करा बरं का. बिर्याणी मस्त आहे. बिर्याणी मस्त आहे. मटण मटन पण खूप भारी आहे. वो तुटली नाही तुटली. कलर पर्पल कलर आहे. चॉकलेट आहे. चॉकलेट चॉकलेटी. ओवीच्या नाकातून पण पाणी येत आहे. हे बघा. तिखट लागले. तिखट तिला तिखट नाही गरम. तिखट लागलं. तिखट कसं मम्मा? थोडंसं तिखट लागलेलं ओवी तुला लागलेलं म्हणून आता गोड खाते बघा. कसं आहे? अगं मगाशी तिखट लागलेलं, आता तू गोड खातेस बरोबर की नाही. आमचंही खाऊन झालेलं आहे आणि मस्त छान गुळ आलेला आहे. गुळाची ढेप खाते का? मी तर खाते. तिखट नाही तर गुळ झालं पाहिजे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. दिवट्या बुधल्याला नाशिकला आलं का दिवट्या बुधल्याला नक्की या. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तिथे बाय बाय. हसत राहा, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि जगभर फिरत राहा. राहा. बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब.